नमस्कार मंडळी, कशा आहात आपण? मस्त मजेत ना? तर तुम्हाला माहितीच आहे दिवाळी येऊन राहिली. दिवाळी संग नवनवीन पदार्थ खायला भेटत असते. चकल्या, शेव, चिवडा. तर आज माहिती चालू आहे बनवणं चिवडा. तर चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो चिवडा कसा बनवते माहिती. मग काय माई बसलीच होती चिवडा करायसाठी. मग मी म्हटलं आई म्हटलं तू फक्त यावेळेस पोहे भाज म्हटलं, बाकी सर्व तळण मी काढतो म्हटलं. मग माई बिंदास उठून गेली. मग मी लाई भाजले आहेत, हे जे तळण असते तेही काढलं साराचं सारं. मग काय तो पाला पाचोळ्या तळला, चिप्सही तळले. चिप्स जसे तळले असे फळफळ फळफळ उडत होते का भयंकर. आमचे तर चिप्स भले आवडते म्हणून आम्ही चिवडे ते कुचू चिप्स टाकत असतो. मग काय घेतलं बाय लय मोठं डालं आणि टाकलं बा त्याच्यात चिवडा. त्याच्यात बनवासाठी जे काही पाहिजे असते ते भरभरून टाकत होतो आम्ही त्याच्यात. कायची कमतरताच ठेवत नव्हती. आणि माहिती आहे की तुम्हाला आमच्या इथे दोन प्रकारचे चिवडे होते. एक होते चांगला चिवडा आणि दुसरा होते चांगला पण त्याच्यात पालापाचोळा असलेला चिवडा. मग काय चिवडा करता करताच 5 वाजले. मग माझा फेवरेट टॉपिक जो दिवाळीचा असते तो म्हणजे रांगोळी टाकणं दरवाजा. मग मी माई खोलली पिटारी, एवढी मोठी रांगोळी आहे. त्याच्यात तुम्हाला बॉटला तर दिसूनच राहिला असं. एक एक करता करता माई रांगोळी पूर्ण खतम करून टाकली. रांगोळी काढेपर्यंत माझ्या इथं दिवे लागून जाते, पण माई रांगोळी संपत नाही. पण यावेळेस कधी माई रांगोळी लवकर संपत, कारण की जायचं होतं सोनाऱ्याची इथं सोनं घ्यायसाठी. आली मग मी सोनाऱ्याच्या दुकानात सोनं घ्यायसाठी. तर पाहिलं तर एवढी गर्दी होती काही भयंकर. त्याला आम्हाला दाखवणं नाही सुधरे, एवढी गर्दी होती त्याच्या दुकानात. पण तुम्ही त्या गर्दीचा विचार न करता व्हिडिओला पटकन लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.